मी उगीच घेतली का नोकरी? घरात पुरेसं लक्ष देता येत नाहीये का मला? आदित्यची आणि माझी भेटच नाही झाली काल. तो रागावलाय. पण काल तर त्याला उशीर झाला त्याच्या कामामुळे. उलट मी त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला होता. मग मी पण रागावून बसू का? आदित्यच्या लक्षात येत नाहीये बहुतेक. हा कोणाचा नंबर आहे? आदित्यचा फोन तर आउट ऑफ कव्हरेज वर येत होता. तोच दुसऱ्या नंबरवरून फोन करत नसेल ना? हॅलो, हॅलो मॅम. कोण बोलतोय? एक्स्ट्रीमली सॉरी मॅम, तुम्हाला कॉल केल्याबद्दल. मॅम मी सिद्धार्थ रेळे बोलतोय. हो, बोल बोल. मॅम तुम्ही वर्कशॉपमध्ये आम्हाला म्हणाला होतात ना की तुम्हाला काही शंका असली, काही मदत हवी असली तर मला कॉल करा म्हणून. हो, बोल ना, काय शंका आहे तुला? नाही मॅम, आता काही शंका नाहीये. आता फक्त थँक्यू म्हणायला फोन केला. थँक्यू. मॅम आजच्या वर्कशॉपसाठी तुम्ही माझी निवड केली, मला खूप खूप आनंद झालाय मॅम. मॅम खरंच अजूनही त्या गोष्टी माझ्या मनात घोळतायत मॅडम. थँक्यू, थँक्यू सो मच मॅम. आणि तुम्हाला त्रास दिल्याबद्दल सॉरी मॅम. फोन ठेवतो. थँक्यू. अरे, किती उत्कट असतात ना हे दिवस मुलांसाठी. अरे दादा, काय मग कसं झालं तुझं वर्कशॉप? मस्त. मुलं खूप खुश झाली. वाह. खरं म्हणजे आत्ताच त्यांना दिशा हवी असते. मी आतापर्यंत टेबलाच्या त्या बाजूला होते, आता या बाजूला आल्यावर कळतंय की खूप स्वप्न, खूप एनर्जी आणि खूप उत्सुकता असते. फक्त एक हलकासा पुश, वळणारा थोडासा आधार आणि दिशा दाखवणारा हात हवा असतो. आत्ताच. खरंय, आयुष्यात टायमिंग फार महत्वाचं असतं. ती वेळ हातातून निसटली की निसटली. हो. बरं, मी हे सांगायला आलो होतो की काकांचा फोन आला होता गावाहून. काकांचा? हो. काय ग, आजी सासऱ्यांना ओळखत नाहीस तू? अगं बामणोलीहून फोन आला होता. बामणोली. प्रकाश पडला का? सॉरी सॉरी सॉरी, कळलं कळलं. काय म्हणत होते? काय नाही, अर्चूवर रागावलेत. दरवर्षी अर्चू तिकडे जाते ना, यंदा का आली नाही असं विचारत होते. हो, ते आणि नाना दरवर्षी जातात ना. हो, पण काय आहे, अर्चूबाई फोन घरीच विसरून मार्केटात गेल्यात. त्यामुळे हे सगळं बोलणं माझ्या बरोबर झालंय. थोडक्यात अर्चूसाठी असलेलं फायरिंग मला झेलावं लागलंय. बरे बघ, मुख्य मुद्दा असा आहे की काकू घरातल्या घरात पडल्या. अरे देवा, काय सांगताय? हो, आणि त्यांचं हिप बोन फ्रॅक्चर झालंय. अरे बापरे. पण मग आता घरात कोण? म्हणजे ते दोघेच असतात ना? तेच तर. काकू तर आता जागेवरच आहेत. आता म्हणजे काकूंचंही करायचं आणि घरातलंही सगळं करायचं. अरे देवा, इथून कोणाला तरी जावं लागेल नाही? हो, त्यासाठीच फोन आला होता. म्हणजे ते म्हणाले नाहीत तसं की कोणीतरी या म्हणून, पण सरळच आहे ना, कोणीतरी जायला हवंच. म्हणाले नानांना रात्री फोन करतो. पण त्यांच्या बोलण्यावरून असं जाणवलं की परिस्थिती बिकट आहे. म्हणजे काकूंची तब्येत ठीक आहे, पण मॅनपॉवरची गरज आहे त्यांना. इथून कोणीतरी जायला हवंच. भक्कम आधाराची गरज आहे त्यांना. अर्चूला सांगतोच आहे मी,
पण मला वाटतं माई सुद्धा गेल्या तर बरं होईल. काकू अगदी जागेवरच आहेत ना. हो बरोबर आहे. नाही त्या म्हणतीलच लगेचच मी जाते म्हणून. पण अर्चूताई ट्रेसचं काम सोडून कसे जातील? हो पण जायला तर हवंच ना मेघना. अगं ट्रेच काय, मी आहेस ना. शिवाय जाताना अर्चू विजयाच्या गळ्यात पडेलच. मी हा नको नको नको, तुमचं तुम्हाला झालंय थोडं, त्यात हे व्यायाचं घोडं नको. अगं तुला काही कमी कामं आहेत का? त्यात हे वर्कशॉप म्हणजे नुसती झलक आहे झलक. पुढे पुढे बघ. त्यामुळे ट्रेज हा शब्द सुद्धा काढू नकोस तोंडातून. काय हो दादा. अगं हो, खरं सांगतोय मी. समजा तू ट्रेस केले नाहीस तर तुला कुणीही काम चुकार सून असं लेबल लावणार नाहीये. बर चल मी निघतो. पण काय ग, माई कुठे गेल्यात? त्या पलीकडच्या सोसायटीला गद्रे मावशींकडे गेले. ते आला की मी त्यांना सांगते लगेच. बर. शिवाय रात्री काकांचा फोन येईलच. फोन आला की नाना एक मीटिंग बोलवतीलच, नाही का? थोडक्यात काय, येत्या 1-2 दिवसात देसाईवाडीतून 2 पार्सल रवाना होणार हे नक्की. हा बर चल येतो. नमस्कार चिरंजीव, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय आधी चहा की नाश्ता? नाश्ता. अगं मी नंतर घेतो संजीवनी बरोबर. घ्याव ना. एवढीच मला जरा कंपनी. अरे हो, कंपनी द्यायला हवी नाही का? एकटा कसा करणार तू नाश्ता? पेपर पण आहे.
आदित्य डबा भरून ठेवलाय हा. आणि तिसरा फ्रूटचा डबा फ्रीज मध्ये आहे. मी निघते. मी निघते नाना. निघू ना? मला परवानगी मागतेस तू? अच्छा अच्छा अच्छा. अरे जायला हवं तुला. 100 मुलं वाट पाहत असतील तुझी. वेळेच्या आधी पोचलेलं बरं नाही का? हो नाना. येते नाना. सहन होत नाही, सांगता येत नाही. तिच्या वाटचा वेळ माझ्या वाट्याला येतच नाही. अरे मी म्हणालो का असं? तू काय म्हणशील? तुला मुळे कळतच नाही तुझी चिडचिड कशामुळे होते ते. तसं काही नाहीये. 24 तास दिमतीला असायची बायको इतकी दिवस. आता तिच्या वेळावर इतर लोकांचा हक्क आला, ते सहन होत नाहीये. काय अरे पण नोकरी करायची म्हणजे 8-10 तास द्यावे लागतात कामासाठी. तू नाही देत. तुमच्या एकमेकांच्या टाइम टेबल नुसार तुमचं उरलेल्या वेळातलं जे काय गोमचाळी आयाम असते ते तुम्हाला आता सेट करायला लागेल. इलाज नाही त्याला. इतके दिवस तू तिला सांगायचास, मेघना मला जरा लवकर निघायचं. नाही नाही यायला उशीर होणार आहे मला. तेव्हा ती चिडायची का तुझ्यासाठी? काय हा, हा, हा. हसला की किती गोड दिसतो माझा राघू. हा काय पडला का डोक्यात उजेड पडला? काय नाना. हो ऍक्च्युली म्हणजे तसं मला कळत होतं पण वळत नव्हतं. हो. आता अंगवळणी लावून घे. हं? घे वय घे. एकसोय का तुम्ही सगळे? हा तरी मी म्हणतेय मला घेराव का घातलाय तुम्ही? मला काही काम का करायला देत नाही यात? हे कारण होतं होय लब्बाड कुठले? ए पण माई आजी मी दाखवू ना आऊ ना तुझ्या साडीला. सांग ना ग प्लीज. दाखव दाखव. पण मी सांगेन तसंच हा, माझ्या पद्धतीप्रमाणे. नक्की हा हा. बघ हा. हम्म. आता एक काम कर बरं का. आपली मोठी चटई आहे की नाही, ती चटई अशी अंगणात अंथर. ते झालं की त्या बॅगेतच एक पातळ अशी साडी ठेवली आहे मौसर. ती त्याच्यावर घाल. आणि ती घालून झाली की अर्ध्या भागामध्ये माझ्या ठेवणीतल्या साड्यात की नाही त्या ठेवून दे त्याच्यावर. आणि मग पदराचा शेव असा. शेव? शेव म्हणजे काय? शेव म्हणजे काय? भाग भाग भाग. भाग? हा. म्हणजे भाग मिल का भाग? काय ग भाग मिल्खा भाग सारखं सिनेमा 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 लावलाय सारखं. आपलं तुम्हाला भागायचं धावायचं असतं तुम्हाला. हसतेस काय लबाड नुसती? अगं हे बघ काय आहे. आता ही अशी साडी घातली बरोबर. त्याचा आता हा अर्धा भाग. आणि ही माझी ठेवणीतली साडी ही आपण इथे अशी ठेवली. आणि मग हा पदराचा शेव त्याच्यावर असा घातला. कळलं का? म्हणजे काय होईल, त्याच्यावर धूळ बसणार नाही साडीवर माझ्या. ऊन पण लागेल, कावळी येणार नाही, चिमण्या येणार नाहीत. आणि मग माझ्या साड्या कशा छान राहतील. कळलं का? काय ग माई आजी किती डेंजरस आहे तुमची भाषा. काही डेंजरस वगैरे नाही बरं का आमची भाषा. तुम्हालाच काही कळत नाही आमची भाषा. डेंजरस म्हणे काय तर म्हणे भाग मिल्खा भाग. खरी कमाई कशी करणार? इतकं डेंजरस काम आहे हे. साथी हात बडाना. ए मयू आणि पल्लव काय करणार आहेत ग काम? पल्लव आधी काकाची बाईक पुसणार आहे. वा. आणि मयू मेघना काकूचं काम शोधते पण तिला अजूनपर्यंत सापडलंच नाहीये. काय? मेघना काकू पण आणि काम पण. वा छान. अगं पण मग नाना आजोबांचं काम कोण करणार आहे? ते करायला सांग ना मयूला. ते सोपं आहे. पण त्यांनी सांगितलंय ना आम्हाला खरी कमाई बद्दल. हो का? मग काय
शोधा आता मेघना काकूला. ती फिरत असेल तुमच्या आदित्य काका बरोबर. हळूहळू ने बरं का, हळू ने. हा. आणि जर का ह्या साड्या छान उन्हामुळे दाखवल्या तर खरी कमाई बरोबर एक पापी. अगं बॅगच नाही ना बाहेर. हा. मी येऊ का? नको. सांभाळून. काय 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 इथे का घुटमळतेस तू? पैसे हवेत होय आपल्याला. पण मी इतक्यात पैसे देणार नाहीये. अजून काम कुठे पूर्ण झालंय माझं. आता त्या साड्यांच्या घड्या घालायच्या, त्या बॅगेत नीट ठेवायच्या. मग माझी तशी पातळ जुनी साडी की नाही, त्याची पण नीट घडी घालायची, तीही त्या बॅगेत ठेवायची. मग चेन लावायची, एका बाजूला ठेवायची. मग चटईची गुंडाळी करायची, ती कोपऱ्यात नेऊन ठेवायची. ती बॅग उचलायची आणि जिथे होती तिथे नीट आणून ठेवायची. आणि मग मला रिपोर्टिंग करायचं, ते सुद्धा अतिशय नम्रपणे. मायाजी, झालंय बरं का काम? हवं तर बघून घ्या. मग तू त्या साड्या बघणार, मग त्याच्यातून 50 खोड्या काढणार. हा? मग माझ्या पैशांमध्ये काटछाट करणार. अरे च्या, आणि मग फक्त नावापुरती पैसे माझ्या हातावर टेकवणार. प्रश्नच नाही. असं का? अगो बाई, माझा लाडोबा रुसला वाटतं माझ्यावर. हा, मी घातल्या ना साड्या नेऊन, मग किती वेळ थांबायचं अजून? अगं सवतावीपणा करून कसं चालेल बाळा? आपल्या अपेक्षेप्रमाणे आपण काम नीट पूर्ण केलं तरच आपल्याला पैसे मागण्याचा अधिकार असतो, हो की नाही? हो. अजून काम कुठे माझं पूर्ण झालंय. हा, तसं काय, मी खूपदा तुला खाऊसाठी पैसे दिलेत की, पण आता मी जे तुला पैसे देणार आहे ते तू केलेल्या कामाचा मोबदला म्हणून देणार आहे, हो की नाही? हो. मग ते काम काटेकोरपणे पूर्ण करण्याचं कर्तव्य कुणाचं आहे? माझं. आ. पण आता मला कळलंय ना. मग मला लेक्चर नको ना देऊ. हा, वा, असं बोलतात मायाजीशी. सॉरी ना मैयाजी, सॉरी. सॉरी ना मायाजी. असं म्हणलं की मायाजी पागळली लगेच. गोड बोली नुसते एक नंबरची. पण तरी सुद्धा मी आता पैसे देणार नाही. मग जा बघू, माझ्या साड्यांची राखण कर
आणि उन्हा सरत आली की मग माझ्या साड्यांच्या घड्या कर, त्या बॅगेमध्ये ठेव आणि बॅग आत आणून दे. मग दिले तुला पैसे. काय येस बॉस. अबाउट टन. काय तरी बाई हा खेळ. मी सुद्धा लहान होऊन जाते. नाना हम्म. माई गेल्या का हो मंडळात? हो. मग तुमचा चहा झालाय का? अगं नाही, माई म्हणाली की तिचा मंडळात होईल, नको. मग मी म्हंटल मी विजयाबरोबर घेतो. बरं ठेवते मी चहा. नाना माईंचं बामणोलीला जायचं काही ठरलं का हो? काय म्हणत होत्या त्या? जावं तर लागणारच आहे. काल फोन केला होता मी काकांना. मग नाही, एक पर्याय असा होता की ॲम्ब्युलन्सनी काकूंनाच इकडे घेऊन यायचं, पण त्यांची तब्येत खूप नाजूक झाली. एवढा मोठा प्रवास झेपायचा नाही त्यांना. आणि आजारी असताना स्वतःच्या घरी जास्त सोयीचं वाटतं ना. मग मी आणि संजीवनी जायचं असंही ठरलं होतं, पण तिथे जाऊन जर संजीवनीने स्वयंपाकाचं बघितलं तर काकूंचं बघायला कोणीतरी बाई माणूस हवा ना. म्हणून मग आता माई आणि अर्चुनी जायचं ठरवलंय. आणि इथे तुला मदत करायला मी आहेच, कारण ही गेल्यावर तुझ्यावर कामाचा भार वाढेल ना. अहो नाही हो नाना, तसं काही नाहीये. आणि मेघना आहेच की माझ्या मदतीला. तिचं आता कॉलेज सुरू झालंय ना. तरी करते ती मला मदत. माईंना आणि अर्चूला अगदी निर्धास्त मनाने जाऊ दे. बा. आणि इथलं काही अडलंच तर तुम्ही आहातच ना मदतीला. काम वाढवायला.